हिरोईननी तर पदार्थ करून दाखवला प्रियल, आणि काय पदार्थ केला. आता ओम सरांना आम्ही थोडी असं सोडतोय. Yes. ओम सर, तुम्हाला काहीतरी करायला लागेल. आता तुम्ही काय ठरवलंय, पदार्थ कुठला करायचा आहे? जांभूळ शॉट. ओम भूतकर आपल्यासाठी करतायत जांभूळ शॉट. लागणार साहित्य पटकन घेऊन या, सांगा. जांभूळ शॉट करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पहिल्यांदा म्हणजे जांभळ. अरे क्या बात है. Quite obvious. वा वा वा. जांभळ, त्याच्यानंतर काळं मीठ, हा, पिठी साखर, ओके. मिरपूड आणि जिऱ्याची पूड. फारच छान. कमीत कमी साहित्यामध्ये जांभूळ शॉट तयार होणार. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, काही नाही, बेसिकली हे टाकायचं आणि मिक्सर मधून फिरवायचंय. बर, ठीक आहे. सर, काय काय घ्यायचं याच्यामध्ये? घ्या. जांभूळ आपण ह्याच्यात घ्यायचंय. याच्या बिया काढलेल्या आहेत मी स्वतः. एवढं पाव चमचा एवढ्यासाठी पुरेशा, थोडं लागेल अजून. हे काय? काळं मीठ. काळं मीठ टाकलं. आता आपण जिऱ्याची पावडर टाकणार आहोत. व्हेरी ती नाईस. पण साधारण एवढी. घाला. मिरपूड मला खूप आवडते. अरे वा. ही साधारण एवढी. ही साधारण, ही गोड आहेत जांभळं ऑलरेडी, त्याच्यामुळे, आणि मला गोड फार आवडत नाही म्हणून मी एवढीच घेतोय. बर, मी जास्त घेऊ शकतो. ठीक आहे. हो, पिठी साखर आपण घातली. येस. क्या ही बात है, मजा ही आ गया. अरे रे 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 रे. हे बघ, मी वा, 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 तयार वा. ठेवलंय. हम्म. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्याला गार करायचं. कार करायचंय. हा. बघा, ओम भूतकर सरांनी तयार केलेला हा पदार्थ जांभूळ शॉट. Yes. करता करता आम्ही काही जांभळं खाल्ली, याची मज्जा घेतली. थोडस गार होणं मात्र जरा महत्वाचं आहे, Yes. कारण तापमान बदललं की पदार्थाची चव न्यारी लागते असं यांचं म्हणणं आहे. हो, अगदी. त्यामुळे आम्ही आता हे थोडस गार करून घेतो. तुम्ही लिहून घ्या जांभूळ शॉट साठी लागणारं साहित्य आणि कृती. जांभूळ शॉट्स 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: बिया काढलेले जांभळं 1 वाटी, पिठी साखर 1 चमचा, मिरेपूड पाव चमचा, जिरेपूड पाव चमचा, काळं मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये बिया काढलेले जांभळं, काळं मीठ, जिरेपूड, मिरेपूड, पिठी साखर घालून मिक्सरमध्ये मिश्रण बारीक वाटून घ्या. मिश्रण थंड करून घ्या आणि सर्व्ह करा. जांभूळ शॉट्स तयार. फणसाच्या बियांची भाजी आणि जांभूळ शॉट हे दोन्ही पदार्थ तुम्ही तयार केले आणि अप्रतिम झालेले असतील असा माझा अंदाज आहे. आपण ते चाखूया. आय ओम होप सर, चांगलं असेल. अप्रतिम झालाय ग. भाऊया, चांगलं झालं ना? भाऊया. खरंच? खूपच भाऊ. आपण अरे एक खाऊया ग. हो हो, करूया. उत्तम उत्तम. हम्म, चांगली आहे, एवढं चांगली आहे. चांगलं जेवण बनवू शकते. हो. अप्रतिम.